अजब रमा राघवची जोडी. काय ग पोरींनो, तुम्ही दोघी तयार? हो तयार. अजिबात घाबरायचं नाही. नाही घाबरणार. अजिबात बिचकायचं नाही. नाही बिचकणार. माघार घ्यायची नाही. नाही घेणार. शाबास ग माझ्या पोरींनो, तुम्हीच माझ्या वीरांगना. आणि आपलं घर म्हणजे युद्धभूमी. इथून शत्रूला पळवून लावायचं. आमची सगळी हत्यारं परजून तयार आहेत. बस बस, घोषणा पुरे झाली. आता रमा राघव येतीलच. हा बरं झालं आज शालिनी मंदिरात गेली. ती घरात असती तर तिने आपल्याला यातलं काहीच करू दिलं नसतं. खरंच. सारखी आपली रमाची बाजू घेते. हो ना, हल्ली आई माझ्यापेक्षा जास्त त्या रमाचेच लाड करते. बरं आता ते सगळं जाऊ द्या, पण आज आपण जसं ठरवलंय तसं सगळं होईल ना? हो तर होईलच. आता तुम्ही लपा, मी पण नसते. आता आपले कान फक्त स्पीकरच्या आवाजाकडे लागले पाहिजे. चला चला. राघव सर, असे कसे पडलात तुम्ही? राघव, पण तू बरा आहेस ना? लागलं नाही ना तुला जास्त? नाही लागलं नाही, पण कळलंच नाही काय झालं ते. राघवा, अरे जरा खाली नीट बघून चालायचं ना. पायाखाली काहीतरी येतं, धडपडायला होतं. पूजा, खाली नीट झाडत नाही का? बघ कचरा येतो पायाखाली. नाही 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 आजी, माझ्या पायाखाली काहीच आलं नाही. माझा पाय अडकला कशात तरी. अरे पण तुझा पाय अडकेल असं इथे काहीच नाहीये, बघ ना. अनलेस तुम्ही पडलात तेव्हा इथे काहीतरी होतं, पण जेव्हा तुम्ही पाहिलं तेव्हा ते गायब झालं. असं कसं होईल? काही बडबडतीयस. दादा ऐक, तू काय कर, जा हातपाय धुवून घे, मी तुझ्यासाठी छान चहा करून आणते, आलं घालून. वहिनी आई बघतेस ना, आज कधी नव्हे ते श्रुतीबाई साहेबांच्या हातचा चहा प्यायला मिळणार आहे, आलं घातलेला. वा, आलोच. जा हातपाय धुवून घे. प्लॅन फ्लॉप झाला. तुम्ही एम ईस्टला केला होता, पण तुमची गोळी वेस्टला लागली. कसं आहे ना, जर का तुम्हाला तिघींना मला त्रास द्यायचा असेल ना, तर त्याच्यासाठी आधी फुल प्रूफ प्लॅन करावा लागेल, मग मला त्रास द्या. मग तुमचं टॉर्चर करणं कदाचित सक्सेसफुल पण होऊ शकतं. श्रुती, कसं आहे ना, माझ्याशी जर का कोणी चांगलं वागत असेल ना, तर मी त्याची नेहमी साथ देते. हा, पण जर का कोणी मला त्रास देणार असेल तर मग मी त्याला सोडत नाही. गर्ल्स, ऑल द बेस्ट. बेटर लक नेक्स्ट टाइम. ओके, बाय. उद्धट, अतिशहाणी, माजोरडी आणि नशीबवान सुद्धा. आजचं हिचं नशीब चांगलं होतं म्हणून आता चांगली तोंडावर पडली असती. तरी बरं राघवाला काही लागलं नाही. पण त्या रमाला काहीतरी व्हायला हवं होतं बघ, चांगली तोंडावर पडायला हवी होती. शी बाबा. हा हा, असं खचायचं नाही. आपले प्रयत्न आपण चालूच ठेवायचे. अगं मोठी मोठी युद्ध काय एका रात्री जिंकता येतात का? आपण आपली हत्यारं परजून तयारच राहायचं. आपण आपल्या हत्यारांना धार लावत राहूया आणि डोकं लढवत राहूया. पुढच्या वेळी यश मिळालंच पाहिजे. हा, पुढच्या वेळी तो काय म्हणाली का ती, तसा प्लॅन करूया. फुल प्रूफ. हा, पुढच्या वेळेला फुल प्रूफ प्लॅन करूया आणि तिला चांगला धडा शिकवूया. रमा मॅडम, आधी या ना. हे सामान तुमच्यासाठी तुमच्या आईने पाठवले. घ्या घ्या पटकन. मॉमने? पण ममा तुम्हाला कधी भेटली? हे सगळं जाऊ द्यात. ही पिशवी तुम्ही लपवून ठेवा. आणि हो, ही पिशवी मी तुम्हाला दिली आहे हे कुणालाही कळू देऊ नका.
अरे पण दादा, पण लसेल ना दादा, ऐका ना. हॅलो. पावडर. ड्रिंक. What's that? Cash? Pick up the call, Mama. हॅलो मॉम. हे बेबी, मी तुझ्याच कॉलची वाट बघत होते. बाय द वे, मी पाठवलेल्या वस्तू मिळाल्या तुला का? त्या बावळट कार्तिकेने त्यातही काही घोळ घातलाय? नाही मॉम, त्यांनी मला सगळं काही दिलंय, पण मम्मा हे सगळं काय आहे आणि पावडर कसल्यात त्या? मम्मा अगं ड्रिंक, तू ही बॉटल इथे का पाठवली? कोणी ती बॉटल पाहिली ना तर फुक्काच हंगामा होईल ग. एक्झॅक्टली, मला एक्झॅक्टली माहितीये की किती मोठा हंगामा होईल. आणि तो भावा म्हणूनच तर पाठवलंय ना हे सगळं तुला. हे बघ, त्या बॅग मधल्या एक एक वस्तू वापरून ना त्या पुरोहितांची वाट लाव. मम्मा अगं पण म्हणजे मला कळलं नाही. हे बघ, त्यामध्ये एक छोट्या पॅक मध्ये आहे ना गोंगी आणणार औषध आहे आणि दुसऱ्या पॅक मध्ये पोट बिघडवणार औषध आहे. ओके, आणि त्यामध्ये थोडी कॅश पण आहे. 1 मिनिट, ती तुझ्यासाठी आहे. ओके, त्या फॅमिलीसाठी नाहीये, लक्षात ठेव. मम्मा ऐक ना, आय थिंक मला ना असं वाटतंय मला या सगळ्या गोष्टींची गरज नाही पडणार आहे. बेबी, मी तुझ्या काळजीपोटी हे सगळं करते आणि तू. हे बघ मम्मा, तू सांगतेस ना म्हणून मी या सगळ्या गोष्टी यूज करेन ना. फक्त मला एक करेक्ट टाइम मिळू दे. नो रमा, नो वे. वेळ पडली तर नाही, ती वेळ तू क्रिएट कर. ओके, आणि तुला काही लागलं ना अजून हेल्प तर जिमीला कॉल कर, तू तुला मदत करेल. आणि नेहमीप्रमाणेच मी कायमच तुझ्या बरोबर, तुझ्या पाठीशी आहेच. हॅलो हॅलो बेबी. हॅलो रमा, कॉलवर आहेस का? ओके ओके मॉम. गुड. आणि आता त्या पुरोहितांचे इतके हाल कर ना की ते स्वतःच तुझं सामान पॅक करून तुला घरी पाठवते. ए, इतकं करशील ना? हॅलो रमा, हॅलो, ऐकतेस ना? येस मॉम. ओके, दॅट्स लाईक माय स्वीट हार्ट. टेक केअर बेबी. बाय, लव्ह यू. तू त्या घरात राहून जे काही करायचं ते कर रमा, पण माझ्या बोलण्याला होकार देताना मला तू कॉन्फिडंट का वाटली नाहीस? का हे सगळे माझ्याच मनाचे खेळ आहेत? आय व्हॉटएव्हर, काहीही झालं तरी रमा माझी मुलगी आहे. ती माझ्या शब्दाबाहेर कधीच जाणार नाही. आणि तरीही मी गप्प बसणार नाही. लावण्या फक्त योग्य वेळेची वाट बघते. पूजा वहिनी, आज आपल्या घरी गेस्ट येणार आहेत ना जेवायला? हो. मग तुम्ही एकट्याने कुकिंग करतात? अगं नाही, सगळा स्वयंपाक आईनीच केलाय. मी फक्त आमटी आणि गोडाचं बघते. आणि कसं आहे ना, आजींचाही नेमका पाय दुखतोय त्यामुळे त्या खोलीत आराम करतात. मग श्रुती,
ती तर हेल्प करूच शकत होती. तिची परीक्षा आहे, ती अभ्यास करते. पूजा वहिनी, मी तुम्हाला हेल्प करू? तू नको नको नको, तू स्वयंपाकघरापासून दूरच राहा, हीच खूप मोठी मदत आहे आमच्यासाठी. पण मी करते ना हेल्प. मी एक काम करू, तुमच्या हे भांड्यात असं हे असं राऊंड राऊंड नको 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 नको, असं काहीही करू नकोस प्लीज. करू द्या ना हेल्प. तू ऐकणारच नाहीयेस ना. थांब, हे घे खोबरं आणि ही किसणी. उचल हे. आता एक एक घ्यायचं, असं घे आणि हे असं 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 किसायचं. घे, पक्क पकड एकदम. वा रमा, स्वयंपाकात तू हातभार लावतेस हे बघून मला बरं वाटलं. थँक्यू अंकल गुरुजी. आणि हो पूजा, तुझ्या लक्षात आहे ना, विद्यानंद गुरुजी कांदा लसूण कशालाही स्पर्श करत नाही. आणि मी त्यांना हेही सांगितलंय की आमच्याकडे लसूण वापरत सुद्धा नाही. पण त्यांच्यासाठी आणखीन सात्विक स्वयंपाक केला जाईल. हो आबा, माझ्या सगळं लक्षात आहे. आजचा संपूर्ण स्वयंपाक हा कांदा लसूण न वापरताच बनवलाय. वा, चल चालू द्या तुमचा. अगं, माझं झालं सुद्धा. तुझं चालूच आहे का अजून? हो, पण तुम्ही जा ना बाहेर. तुम्ही एवढं सगळं काम केलं, तुम्ही फ्रेश होऊन घ्या. तुम्हाला गरम होत असेल ना. नाही नको, मी थांबते, तू हे पूर्ण कर. चल. नको, खरंच मी करेन ना, तुम्ही जा. अगं जा तुम्ही, मी नक्की करेन. नक्की 200%. बघ ना, इकडे सगळं गरम आहे. हो, तुम्ही जा. ठीक. राघव सरांच्या मॉमने माझ्या स्पेशल तिखट भाजीसाठी एक कांदा आणि लसणाची पेस्ट बनवली. कुठे असेल? फॉरबिडन कांदा आणि लसूण. आता विद्यानंद गुरुजी चिडला आणि मग अंकल गुरुजींचा ओरडा पूजा वहिनींना बसला. मला खूप त्रास देता ना तुम्ही पूजा वहिनी. Now it's your turn. मी तर किचन मध्ये हेल्प करायला आले होते. मी हे असं करणं करेक्ट असेल का? Come on, focus. पूजा वहिनी तर तुला नेहमी त्रास देतात. Now it's her turn. Come on. ना विद्यानंद गुरुजींची यायची वेळ होऊन गेली, आज उशीर झाला त्यांना. नाही आई, ठरल्या वेळेला येतील ते, काही काळजी करू नको. आबा, मी गुरुजींना आताच कॉल केला होता. ते अगदी घरापाशीच आलेत. हो का? गेट जवळ. बरं आई, आलोच मी. अरे या, नमस्कार, नमस्कार. नमस्कार. या गुरुजी. प्रवास कसा झाला? एकदम उत्तम. बरं आई, तुमची तब्येत कशी आहे? नाही, ती उत्तम आहे, परमेश्वराची कृपा. तुम्ही हातपाय धुवून घ्या, आपण जेवायलाच बसूया लगेच. हा? या. हो बर. वदनी कमळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज अवन होते नाम घेता मुखाचे. जीवन तरी जीवा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण मोहे जाणते यज्ञकर्म. अन्न देवता प्रसन्न. वा,
आल्या आल्या शालिनी वहिनींच्या हातचं सुग्रास जेवण. गुरुजी सगळं तुमच्या आवडीचं आणि अगदी तुमच्या पद्धतीप्रमाणे बनवते. गोड मानून घ्या हा. गुरुजी सुरुवात करा. अप्रतिम. फारच सुंदर. तुमच्या हातच्या चवीला तोड नाही वहिनी. आमटी अशी झाली ना की वाट्या वाट्या भरून प्यावी. या शिऱ्यामध्ये चिमूटभर वेलचीचा स्वाद सुद्धा इतका छान आलाय ना. वाह रे वा. हो पण हा शिरा आमच्या पूजानी केलाय हा गुरुजी. तीही अगदी सुगरण आहे. पण मी वेलची अगदी चिमूटभरच घातली होती. पण तुम्हाला लगेच कसं कळलं? प्रश्नच नाही. स्वयंपाकामध्ये जरा काही इकडचं तिकडे झालं की मला लगेच कळतं. मग आमटीत मी इतकी कांदा लसूण पेस्ट घातली ती यांना कळली कशी नाही? तुम्ही तर मजेत जेवताय. असं कसं झालं? चला येतो हा गजाननराव. सावकाश जा. हो हो. आई आज विद्यानंद गुरुजी किती खुश होऊन गेले ना. पण आजची आमटी खरंच खूप छान झाली होती. आता तू म्हणशील आपणही रोजच्या जेवणात कांदा वापरायचा नाही. तुला तर तसंच आवडलं. चालेल मला. आज सारखं सात्विक जेवण मला रोज चालेल. पण आई आपल्याकडे आलेले पाहुणे कायम तुझ्या हातचं जेवण तृप्त होऊन गेलेत. मग माझी सून आहेच अन्नपूर्णा. मी आले हा जरा. आजोबांना कांदा लसणाची टेस्ट कशी नाही लागली? हे डिनर तर फ्लॉप व्हायला पाहिजे होतं. पण नाही झालं. पूजा वहिनीला ओरडत नाही बसला. शी. रमा कसला विचार करते तुझा? नाही काही नाही. हे बघ मी काही मनकवडी नाही आणि मला जादूही येत नाही. पण आत्ता नेमकं तुझ्या मनात काय चाललंय तुम्ही ओळखून दाखवू? काय काय चाललंय? विद्यानंद गुरुजींचा पाहुणचार इतका छान कसा झाला? सगळ्यांचं जेवण निर्विघ्नपणे कसं पार पडलं ह्याचाच विचार करतेस ना तू? हो. या घरचे स्नेही इथून नाराज होऊन जाताना तुला पाहिजे होतं आणि सगळ्यांच्या जेवणात मिठाचा खडा पडावा असं तुला वाटत होतं, हो ना? नाही तसं नाही. रमा खोटं बोलू नकोस आणि स्वतःचं पाप अजून वाढवू नकोस. पाप? हो पाप. मी तुला आमटीत कांदा लसणाचं वाटण घालताना पाहिलंय. या घरचे स्नेही इथून नाराज होऊन जाताना तुला पाहिजे होतं आणि सगळ्यांच्या जेवणात मिठाचा खडा पडावा असं तुला वाटत होतं, हो ना? नाही तसं नाही. रमा खोटं बोलू नकोस आणि स्वतःचं पाप अजून वाढवू नकोस. पाप? हो पाप. मी तुला आमटीत कांदा लसणाचं वाटण घालताना पाहिलंय.
पूजाने गॅसवर आमटी ठेवली होती आणि तुला लक्ष द्यायला सांगितलं होतं, पण पूजाचा तुझ्यावर विश्वास नव्हता, म्हणून तिने मला सांगितलं, आई तुम्ही जरा लक्ष द्याल का? म्हणून नेमकी मी तिथे आले आणि दुर्दैवाने ते पाहिलं. पूजाचा तुझ्यावरचा संशय खरा ठरला. तू तिथून गेल्यानंतर कांदा लसूण घातलेली आमटी मी बाजूला ठेवली आणि नव्याने आमटी बनवली. आणि म्हणून विद्यानंद गुरुजींचं कांदा लसूण न खाण्याचं व्रत मोडलं नाही आणि सगळं काही निर्विघ्नपणे पार पडलं. आई मी 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 ना घाबरू नकोस बाळा. हे बघ, मी तुला ओरडत नाही, पण स्वतःच्याच मनाला विचारून बघ, हे जे काही तू केलंयस हे योग्य केलंस का? उद्या तुझ्या घरी जर तुझे पाहुणे येणार असते तर त्यांना चांगलं जेवण मिळावं असं तुला वाटलं नसतं का? वाटेल ना. मग या घरच्या पाहुण्यांना असं का वागवलंस? जिथे तू राहतेस त्यांना त्रास होईल असं का वागलीस? रमा बाळा, मला माहिती आहे तुला तुझ्या मनाविरुद्ध इथे आणलंय, पण तुझ्या रागाच्या भरात सगळे भरडले जातील, ह्यात कसला आनंद? हे बघ, थोड्या वेळापुरता तुला आनंद मिळेलही, पण नंतर तुझं मन तुला खात नाही राहणार. सॉरी आई. यावेळी मी तुला माफ करते, पण यापुढे असं काही करू नकोस. तर आता जेवायला ये आणि जेवण झालं की लगेच लवकर झोप. राघव शांत राहा, बोलली मी. राघव सर, आजोबा जेवायला आले होते तेव्हा मी फक्त ना मी कुठलंही स्पष्टीकरण मागितलं नाहीये मी. तुम्ही ते देऊही नका. इतक्या चुकीच्या वागण्याचं समर्थन होणार नाही. रमा मॅडम, आजोबा म्हणालात ना तुम्ही विद्यानंद गुरुजींना? आजोबा या शब्दातली माया कळते का तुम्हाला? या नात्यातलं सौंदर्य कळतं तुम्हाला? मग का वागला तशा? तुम्हाला तरी काय दोष देणार? माझ्या आईला सुद्धा तुम्ही आई म्हणता. त्या नात्याचं पावित्र्य जपता आलं नाही तुम्हाला तर बाकीच्या गोष्टी तर सोडूनच द्या, हो की नाही? हे बघा राघव सर, मला आईंना कुठलाच त्रास द्यायचा नव्हता, मी खरं सांगते. अहो पण तो झालाच असता ना. आईनी वेगळी आमटी केली नसती तर तिच्यावरच आरोप झाला असता की ती गृहिणी म्हणून कमी पडली. तिने विद्यानंद गुरुजींना उपत्याचं खायला घातलं हा अर्थ झाला असता. नाही, अनर्थ झाला असता फक्त तुमच्यामुळे. राघव सर, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी असं पुन्हा कधीच नाही करणार. आय एम रिअली सॉरी. एकदा केलं तेच खूप झालं. आणि आईने तुम्हाला माफ केलंय, पण तिच्या जागी दुसरी कोणतीही स्त्री असती ना तर तुमचा हा अपराध पोटात घेतला नसता. राघव सर ऐका ना. राघव सर, प्रेम म्हणजे काय असतं? जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यावर नाराज असते तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटतं. कधी एकदा ती व्यक्ती आपल्याशी बोलेल असं वाटतं. एकदा केलं तेच खूप आहे. आणि आईने तुम्हाला माफ केलंय, पण तिच्या जागी दुसरी कोणतीही स्त्री असती ना तर तुमचा हा अपराध पोटात घेतला नसता.
राघव सर माझ्यावर खूपच चिडतात. नाही, ऍक्च्युली ते हर्ट झाले. असं व्हायला नको होतं. उद्या सकाळी त्यांच्याशी बोलायला हवं. मला झोप का नाही येते? इतकं रेस्टलेस का वाटतंय? मी राघव सरांशी आत्ताच बोलायला हवं. त्यांचा राग काढायला हवा. मगच मला बरं वाटेल. चल प्रभा. राघव सर, राघव सर, राघव सर, मला माहितीये तुम्ही माझ्यावर चिडलात, पण मी सॉरी म्हणते ना आता. प्लीज मला माफ करा ना. हे बघा, मी कान पकडून सॉरी म्हणते. सॉरी, प्लीज. ओके, सॉरी 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 ना. प्लीज मला माफ करा. आय नो, मी ना थोडीशी स्टुपिडच आहे. मी आमटीत कांदा आणि लसणाची पेस्ट टाकायला गेले, पण मला पूजा वहिनींना त्रास द्यायचा होता. हे सगळं करण्यात मला स्ट्राईकच नाही झालं की हे सगळं करून ब्लेम आईंवर येणार आहे. राघव सर, सॉरी ना. तुम्हाला खरं सांगू, मी ना किचन मध्ये गेले होते, पण पूजा वहिनींना हेल्प करण्यासाठी गेले होते. पण तिथे मी त्यांना जेव्हा सांगितलं की मी तुमची हेल्प करते, तर त्या मला म्हणाल्या की नको ग बाई, तू ना किचन पासून लांब राहा, म्हणजे तीच खूप मोठी हेल्प असेल. आणि मला ना त्या गोष्टीचा खूप राग आला. आधीच त्या मला खूप त्रास देतात. आय नो, त्यांनी मला कितीही त्रास दिला, कशाही वागल्या, तरी मी असं वागायला नको होतं. पण सॉरी ना राघव सर, झाली माझ्याकडनं चूक. मी पुन्हा असं नाही करणार सांगितलं ना. प्लीज. राघव सर, प्लीज बोला ना माझ्याशी. प्लीज. हे बघा, मला आधीच खूप गिल्टी येत आहे. प्लीज माफ करा ना मला. बरं, तुम्ही मला सांगा की मी काय पनिशमेंट घेऊ? काहीतरी चुकलं का? उठा बशा. हा राईट, उठा बशा. मी उठा बशा काढते. ओके, 1 2 3. रमा मॅडम, पुरे. काय वाटतं तुम्हाला, हे असं सगळं केल्याने माझा राग जाणार आहे? हो, जाणार असेल तर चांगलंच आहे ना. म्हणूनच तर करते मी हे सगळं. पण मुळात मला राग येईल असं वागताच कशाला तुम्ही? का तुम्हाला सगळ्यांना त्रास द्यायचा असतो घरात? तुमच्या वडिलांनी इथे तुम्हाला पाठवलंय कारण तुम्हाला काहीतरी चांगलं शिकायला मिळावं म्हणून, पण तुम्ही दिवसेंदिवस आणखीन वाईटच वागत चाललाय. म्हणजे आम्ही इथे जी काही मेहनत करतोय ती सगळी वाया. ओके नाही? रमा मॅडम, तुम्ही ना जरा स्वतःच्या रागावर ताबा ठेवायला शिका, म्हणजे तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही, उलट तुमच्याच बाजूचे होतील सगळे. राघव सर, माझं चुकलं. प्लीज, आय एम सॉरी. माझ्याकडनं पुन्हा असं नाही घडणार, आय प्रॉमिस. राघव सर, प्लीज, आय एम सॉरी. प्लीज, आय एम सॉरी. मी म्हणाले ना माझ्याकडनं असं नाही होणार पुन्हा. प्लीज माझ्याशी बोला. प्लीज, आय एम सॉरी. ओ रमा मॅडम, काय रडताय काय तुम्ही? रडू नका प्लीज. झोपलेत सगळे, उठतील ते. मग तुम्ही माझ्याशी बोला ना. तुम्ही काय शाळेत आहात का रमा मॅडम? आता म्हणाल माझ्याशी कट्टी करू नका, बट्टी करा म्हणून. मी तसं म्हणाले तर तुम्ही माझ्याशी बोलाल? तुमच्या ना बालिशपणावर हसावं की रडावं हेच कळत नाही मला. मग हसा, सिंपल आहे. बरं ठीक आहे,
गेला माझा राग, मी तुम्हाला माफ केलं. आता प्लीज तुम्ही जाऊन झोपा, मला काम आहे हो. आता काय? मला झोप नाही येत, माझा मूड ऑफ झालाय ना. मग आता तुम्हीच माझा मूड ओके करा. मी काय करणार आहे? हा, तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर ना मला कार्टून लावून द्या. काय वय हो तुमचं? कार्टून तर कुठल्याही वेळात बघायला मजाच येते ना राघव सर. प्लीज द्या ना लावून कार्टून, प्लीज 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 प्लीज. बरं ठीक आहे, हे घ्या, मी लावून दिलंय, ते तुम्ही बघा. मला ज्या मेल्स करायच्या त्या मी फोनवरून करेन. नाही नाही नाही, तुम्ही नाही जायचं, तुम्ही पण माझ्यासोबत कार्टून. हो का? काय आट्टा असेल मॅडम, प्लीज प्लीज. अहो, मी पुन्हा रडेल. नको, मी बघ. देवा, हा कसला संकेत आहे? रमा आणि राघवसाठी नियतीच्या मनात आहे तरी काय? आता जे आहे ते स्वीकारावंच लागेल. मॅडम, झालं का तुमचं आवरून? हो, ऑलमोस्ट. नशीब, मला वाटलं आजही तुम्हाला आवरायला उशीर होतोय का काय. आज स्पेशल डे आहे ना, आज उशीर होऊन कसं चालेल? बरोबर. मला माहितीये, आज तर मी माझ्या फोनला हात पण नाही लावला. नो टाइमपास. राघव सर, आज आपण ऑफिसला लवकर जाऊया आणि त्याच्यानंतर कामं आटपून आपण हनी आणि वैभव सरांच्या लग्नाची प्लॅनिंग करू. ओके? आज काही झालं तरी हनी आणि वैभव सरांचं लग्न झालंच पाहिजे. तुम्ही काय म्हणतात ते, लव्ह कवेव काहीतरी असं, ते विन झालंच पाहिजे. दॅट्स ऑल आय नो. खात्री बाळगा, तुम्ही प्रेमच जिंकेल. बरं राघव सर, मला सांगा, तुम्ही लग्नासाठी एक्स्ट्रा ड्रेस कॅरी केलाय ना? हो, हे काय या बॅग मध्ये. चला निघायचं का? एकच मिनिट राघव सर. राघव सर, हे हुक लावून द्या ना प्लीज. मी नाही, नको, मी श्रुतीला बोलवतो. नको, ती आली ना तर हुक नाही लावणार, तो मला टोचते. त्यापेक्षा तुम्हीच लावून द्या ना प्लीज. प्लीज राघव सर, प्लीज. म प ग मरे जानी जा मरे प मरे प मरे प धानी 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 गुलाबी चला आजी, येतो आम्ही. अरे, एवढ्या लवकर निघालात ऑफिसमध्ये जायला? तिथे जाऊन झाडू बिडू मारायचंय का काय?
नाही नाही, आज जरा ऑफिसचं काम लवकर संपवून ऑफिस मधल्या एका मुलीच्या लग्नाला जायचं. बाई हो का? कोणाचं लग्न आहे रे? सांग तरी. आजी कमाल करतेस ग तू पण. आपण काय ऑफिस मधल्या सगळ्यांना ओळखतो का दादाच्या? तू घबरा ग. अरे सहज विचारलं. हा कोणाचं? अरे हे काय, तुम्ही दोघं लवकर निघात. आई चहा. थांबा, तुम्हाला पण चहा आणते. आम्ही निघतो, जरा घाईत होतो. अरे हे काय, तुम्ही दोघं लवकर निघणार होता तर मला सांगायचं ना, तुमचे डबे व्हायचेत अजून. आई डोंट वरी, आम्ही काहीतरी बाहेर खाऊ. अगं तेच तर नको ना, म्हणून डबा द्यायचा असतो. आई पण ते नंतर लग्नाला जाणार आहेत ना, मग तिकडे जेवण असेलच ना. ते आहेच, पण चला आम्ही येतो, थोडा उशीर होतोय. बाय ऑल. काय आई, वहिनी दादाला लग्नाला जायचं होतं हे त्यांनी असं ऐनवेळी का सांगितलं असेल? मला तेच कळत नाहीये ग. ते म्हणजे इतर वेळेला जेव्हा लग्नाला जातो तेव्हा काय घालू, काय गिफ्ट देऊ, असे 1000 प्रश्न विचारतो. मग हा तसं अचानक लग्न कुठून आलं? मला ना काहीतरी गडबड वाटते. मला तर वेगळीच भीती वाटतेय. या रमाच्या सहवासात राहून आपला राघव खोटं बोलायला लागला नसेल ना? या रमाच्या संगतीचा अजून काय वाईट परिणाम होणार आहे देवालाच माहिती. देवा, लक्ष असू दे रे आमच्या राघववर. वाव, तुम्ही सगळे किती वंडरफुल दिसताय. वा वा वा. मिस पी, मिस्टर पी, तुमच्या दोघांकडे बघून तर असं वाटतंय की आज तुमच्या दोघांचंच लग्न आहे. तुमच्याकडे बघून तर असं वाटतं की आज तुमच्या दोघांचंच लग्न आहे. तर आज हनीचं लग्न आहे. हो, आय एम सो सॉरी. हनी हनी. हो ना, आणि ते पण वैभव सरांशी व्हायच्या ऐवजी त्या भलत्याच कोणत्या तरी माणसासोबत होतंय. नाही, तुम्ही काळजी करू नका, ते लग्न आपण थांबवणार आहोत. येस येस येस. हे बघा, तुमचा जो काय प्लॅन असेल ना तो फटाफट मला सांगा. मी त्याच्यामध्ये सामील आहे, कारण प्रेम करणाऱ्यांवर मी खूप प्रेम करतो. आय लव्ह लव्ह बर्ड्स. आय लव्ह लव्ह बर्ड्स. पण एक्झॅक्टली प्लॅन काय? हा, मी सांगते, आपण हनीच्या घरी जाऊया, बिकॉज तिचं लग्न तिच्या घरीच होत आहे. सो आपण तिच्या घरी जाऊ आणि आपण त्यांच्या आई वडिलांशी बोलूयात, त्यांना सांगूयात की हनी मॅडम आणि वैभव सरांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, आणि मग ते त्यांच्या लग्नासाठी तयार होते. वाव, ब्रिलियंट, सुपर, फॅन्टास्टिक माय बॉय. एक नंबरचा सुपर फ्लॉप प्लॅन आहे हा. अरे राघव, हे सगळं इतकं सोपं असतं तर या आधीच आमचं लग्न नसतं झालं का? राघव सर प्लीज आता नाही म्हणू नका. हे बघा, तुमचा प्लॅन जर का आपण फॉलो केला ना तर हनीचं लग्न दुसऱ्याच कुठल्या तरी मुलाशी होईल. एक्झॅक्टली. हनीचे पॅरेंट्स ना खूप स्ट्रिक्ट आहेत, आणि मी काल तिला फोन केला होता तेव्हा ती खूप रडत होती बिचारी. तिला तर तिचे पेरेंट्स कोणाशी बोलायला सुद्धा अलाउ करत नाहीयेत, कोणाला भेटायला सुद्धा देत नाहीयेत. आणि ती सांगत होती की तिच्या रूम बाहेर ते सिक्युरिटी गार्ड्स आणि बाउन्सर्स ठेवलेत. आणि त्यात तो तिचा भाऊ पण असेल गेटवर लक्ष ठेवून. राघव, अरे हनीचे डॅड आणि भाऊ खूप डेंजरस लोक आहेत, त्यांच्याशी बोलून काही उपयोग होणार नाहीये. मॅडम, तुम्ही तुमचा प्लॅन सांगा बघू. येस, प्लॅन असा आहे की आपण हनीच्या घरी जायचं आणि कोणालाही न कळता आपण तिला इथे घेऊन यायचं. म्हणजे आपण हनीला किडनॅप करायचं. हाऊ एक्साइटिंग. राईट. सो बबली सर, आपण हनीला लपून छपून तिकडून इथे घेऊन यायचं आणि मग त्याच्यानंतर वैभव सर आणि तिचं लग्न इथे लावून द्यायचं.
म्हणजे एकदा का त्या दोघांचं लग्न झालं की त्यांचे पॅरेंट्स काहीच करू शकणार नाही. मिस्टी ब्रिलियंट, सुपर, स्टुपेंडो, फॅन्टॅब्युलस. काय ब्रिलियंट सर. एखाद्या मुलीला तिच्या घरातनं असं पळवून घेऊन यायचं आणि तिचं तिच्या आई वडिलांच्या मर्जी विरुद्ध एका मुलाशी मंदिरात लग्न लावून द्यायचं, हे किती चुकीचं आहे सर. राघव, बरोबर आहे तुझं, पण तुला असं वाटतंय का की मला हे असं लग्न करायला आवडतंय? पण अरे, माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये आता. पण मला हा प्लॅन खूप आवडलाय बरं का. हो ना मी टू. राघव सर, आय नो हा प्लॅन थोडा रिस्की आहे, पण आपल्याला हे सगळं करावंच लागेल, नाहीतर हनी आणि वैभव सरांचं लाईफ स्पॉइल होईल सर. अहो, पण हे असं करून आपण त्यांच्या आई वडिलांना आयुष्यभराचं दुःख देतोय, हे कळतंय का तुम्हाला? बघा राघव सर, प्लीज आता नाही म्हणून. आता त्यांच्या पॅरेंट्स पेक्षा वैभव सर आणि हनी जास्त इम्पॉर्टंट आहेत. एक्झॅक्टली. आपल्याला मंदिरात लग्नासाठी अजून काय काय तयारी करायला लागेल? तयारी काय करायची आहे त्याच्यात? मंगळसूत्र, 2 हार, वेन्यू, नवरा नवरी, दॅट्स इट. आणि मोठ्यांचे आशीर्वाद. त्यासाठी मी आहे ना. देसाई, तुला आणि हनीला माझे खूप आशीर्वाद आहे. यू बोथ हॅव माय ऑल ब्लेसिंग्स. थँक्यू सर. हार, पूजा याची सगळी तयारी करावी लागेल. ते मी सगळं करून ठेवते. आणि हनीसाठी मी मंगळसूत्र सुद्धा घेऊन ठेवलंय. आणि लग्न लावण्यासाठी गुरुजींची पण गरज नाही, राघव सर आहेत ना. नाही, मी हे असं लग्न लावू शकत नाही. हे असं लग्न लावल्याने कोणीही आनंदी राहणार नाहीये. राघव, माय बॉय, अरे पृथ्वीराजाने सुद्धा संयोगिताला लग्नासाठी पळवून आणलं होतं. ग्रेट. मग बबली सर एक काम करा, त्या दोघांना इथे बोलवून आणा, म्हणजे कसं आपण त्यांची ऍडवाइस घेऊ आणि हनीला किडनॅप करून इथे आणूया. येस, पृथ्वीराज. ए नो, वी कॅन. का? कारण ती हिस्ट्री आहे. प्लीज सगळ्यांनी वेळ घालवू नका. आपण सगळे इथे डिस्कस करत राहू आणि तिकडे हनीचं लग्न लागेल सुद्धा. नाही, हे बघा, मी तुम्हाला असं काहीही करू देणार नाही. राघव सर प्लीज. हे बघा, मी नेहमी तुमचं ऐकते ना, तुम्ही जे सांगाल ते सगळं करते. मग आज एक दिवस, फक्त एक दिवस तुम्ही माझं ऐका ना प्लीज. थँक्यू 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 सो मच. चला गाईस, आपण लगेच कामाला लावूया. बबली सर, तुम्ही, मोना आणि वैभव सर, तुम्ही तिघं मंदिरामध्ये थांबून सगळी तयारी करा. मी, वासू, नेहा आणि राघव सर, आम्ही 4 जण हनीला घेऊन येतो. ओके 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 डन. अरे पण तुम्ही तिकडे कसे घुसणार? कारण तिकडे हनीच्या घरी कोणाला एंट्रीच नाहीये ना. अगं, पण लग्नाच्या इन्व्हायटीजला तरी एंट्री असेलच ना. मी आणि राघव सर तिचे खोटे रिलेटिव्ह बनून जाऊ. रमा मॅडम, हे जास्ती होत आहे आता. ओके 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 फाईन, आपण तिचे फ्रेंड्स बनूनच जाऊ, पण जाऊया प्लीज राघव सर. आज तुम्ही माझं सगळं ऐकणार आहात असं म्हणालात. ओके गाइस, आप आपल्या कामाला लागा. कम ऑन, फास्ट, क्विक. येस 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 येस. चला चला चला. ऑल द बेस्ट माय स्वीट किडनॅपर्स. ऑल द बेस्ट. जंग जित्याना. ऑल द बेस्ट तुम्हाला पण. कम ऑन, चला चला, बॅग उचला. चला राघव सर. शालिनी, आले. अहो, तुम्ही निघाला ते? हो. अगं, आधी थोडा वेळ देवळात जाईन म्हणतो मी, आणि त्याच्यानंतर एका ठिकाणी लग्नविधीसाठी जायचं. आता ही लग्न सराई सुरू झाली आहे ना, तुम्हाला एक दिवसही वेळ मिळणार नाही आता. हो ना, यंदा खूप मुहूर्त आहेत. अहो, आज राघव आणि रमाच्या ऑफिस मधल्या एका मैत्रिणीचं लग्न आहे म्हणे.
म्हणून ते लवकर गेलेत ऑफिसला. बरं शालिनी, तुला काय वाटतं, इथे राहून गिरीश्रवांच्या मुलीत काही बदल झालाय? मी जे बघितलं ते ह्यांना सांगू का? नाही, नको. ह्यांच्या रागापुढे कोणाचं काही चालत नाही. आता काही न बोललेलंच बरं आहे. शेवटी नियतीच्या मनात जे असेल तेच होईल. शालिनी, अगं मी काय विचारतोय, रमाच्या वागण्या बोलण्यात काही बदल जाणवतोय का तुला? हो हो, अहो ती नक्की प्रयत्न करते. तिला गोष्टी समजावून सांगितल्या ना की कळतात. पण आता जर कोणी तिला रागावलं वगैरे तर जरा हट्ट धरून बसते. शालिनी, तिला ममता मिळायला हवी, मग तिचं हे हट्ट करणं बंद होईल. बरं ठीक आहे, मी येतो. नेहा, वासू, तुम्ही इथेच थांबा. मी आणि राघव सर पटकन हनीला घेऊन येतो. ओके? हा चालेल चालेल. हो हो, चला. मॅडम पण राघव सर प्लीज चला ना पटकन, बॅग घ्या. आणि चला राघव सर. पत्रिका बघू. या. रमा मॅडम, तिकडे सगळ्यांना पत्रिका मागतायत, आपल्याकडे नाहीये. आता कसे जाणार आहोत आपण आत? बघूया ना राघव सर, काहीतरी रस्ता निघेल. राघव सर, आय फील हा माणूस जो आहे ना तो हनीचा भाऊ आहे. चला फॉलो मी. हाय दादा, कसा आहेस? तुम्ही कोण? अरे मला नाही ओळखलंस? मी रमा, हनीची कॉलेज फ्रेंड. अरे बऱ्याचदा तुमच्या घरी येऊन गेले मी असली साठी. पण मला नाही आठवत आहे. बरं, इन्व्हिटेशन कार्ड दाखवता का? इन्व्हिटेशन कार्ड? अरे विसरलो. काय ना, आज आम्ही सकाळी सकाळी एकदम घाईत निघालो ना, त्यामुळे इन्व्हिटेशन कार्डच विसरलो. हनी आणि माझे फोटोज थांब दाखवतो. फोन. हा बघ, हा पण बघ. हे तर कॉलेजचे आहेत आमचे. किती मस्त दिसतोय ना आम्ही. किती लहान होतो आम्ही. पण हा कोण आहे? याचे फोटो दाखव ना हनी बरोबरचे. हा, माझे फोटो नाहीये. काय? त्यांचे कसे असतील ना फोटो? ते आमच्या बरोबर कॉलेजमध्ये नव्हते. पण मग हा आहे तरी कोण? हा 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 माझा नवरा. मागच्याच महिन्यात लग्न झालं आमचं. आम्ही दुबईला असतो. तुला माहिती आहे दादा, ऍक्च्युली आम्ही कालच दुबईला रिटर्न जाणार होतो, पण काल पत्रिका आली ना आणि आज सकाळी लग्न म्हटल्यावर मग आम्ही थांबलो. हो ना दादा, काय आहे ना, मला हनीच्या लाईफ मधलं इतकं बेस्ट मोमेंट मिस नव्हतं करायचं, म्हणून मी आले. पण नेमकी पत्रिका विसरली. तर आम्हाला आज जाऊ दे ना प्लीज. नाही म्हणजे आता मी पुन्हा दुबईला गेले तर परत आम्ही दोघी मैत्रिणी कधी भेटणार नाही का? प्लीज प्लीज मला आज जाऊ दे ना प्लीज. बरं ठीक आहे, जा तुम्ही. चला हो. धन्यवाद. रमा मॅडम, इथे यांची लग्नविधीची सगळी तयारी झाली आहे वाटतं. हे ना कदाचित फक्त गुरुजींचीच वाट बघत असतील. राघव सर, एवढ्या गर्दीतनं हनीला कसं घेऊन जायचं आपण? मी तेच सांगतोय तुम्हाला. हनीला लपवून छपवून देणं विसरा. आपण त्यांच्या आई वडिलांना सगळं खरं खरं सांगून टाकू.
अजिबात नाही. गप्पा बसा. हे बघा राघव सर, पण काहीतरी मॅनेज करूया ना. डोंट वरी, मी आहे ना. हे बघ, आय फील इथून वर ना सगळ्या रूम्स असतील बहुतेक आणि हनी तिथेच असेल. चला फॉलो मी. एक मिनिट. कोण आहात तुम्ही आणि इकडे कुठे चाललात? मला नाही ओळखलं अंकल. मी हनीची मैत्रीण, कॉलेज फ्रेंड. अगं पण ह्या आधी कधी तुला बघितलं नाहीये मी. आंटी, असं काय करताय? कितीतरी वेळा तुमच्या घरी येऊन गेले हनी सोबत. यू रिमेंबर तुमची किटी पार्टी होती. मी आणि हनी तुमच्यासाठी डीजे झालो होतो. म्युझिक प्ले केलं होतं तुमच्यासाठी. रिमेंबर? हो अगो, पण माझ्या किटी पार्ट्या तर नेहमीच असतात. एक्झॅक्टली. थांबा, मी तुम्हाला ना माझा आणि हनीचा फोटो दाखवते. चक्क बरं. हे बघा, सी. हे माझे हस्बंड. राघव, अंकल आंटींना नमस्कार करा. असू दे असू दे. आम्ही दुबईला असतो. बाय द वे आंटी, हनी कुठे आहे? मला तिला लगेच भेटायचं. ते काय ना, मी दुबईला लगेच जाणार आहे. म्हणजे आम्ही दुबईला असतो ना म्हणून. मी लग्नानंतर लगेच दुबईला जाणार आहे ना, सो मला हनीच्या रिसेप्शन करता थांबता नाही येणार. त्यामुळे मला भेटायचं आहे तिला. मी हनीला खरंच खूप मिस करेन. अगं वर आहे ती तिच्या रूम मध्ये, जा आणि भेट तिला. बरं, ओके, थँक्यू. चला. हा, आली का? राघव सर, हनीची रूम कुठली असेल हो? खाली तुम्ही माझी ओळख तुमचा नवरा म्हणून करून दिली. हद्द झाली तुमच्या खोट्या बोलण्याची. का केलं तुम्ही असं? का केलं म्हणजे? तुमच्या हनीसोबत एक तरी फोटो आहे का? माझा फोटो होता, त्यामुळे तिच्या भावाने सोडलं आपल्याला. तरी मी सतत तुम्हाला ना ऑफिसमध्ये सांगत असते, आमच्यासोबत एक फोटो काढा, आमच्यासोबत एक फोटो काढा. पण नाही, तुम्हाला माझं काही ऐकायचंच नसतं ना. आता फोटो नाहीये म्हणून इतकं खोटं बोलाल तुम्ही? बोलावं लागलं, नाहीतर तिच्या भावाने आपल्याला आत कसं सोडलं असतं. आणि मला सांगा, आता आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे? हनी आणि वैभव सरांचं प्रेम. हनी आणि वैभव सरांचं प्रेम, राईट? मग मोना काय म्हणते ना, ते आठवा. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. हे मोना मॅडम नाही म्हणत, हे आधीच पूर्वीच कोणीतरी म्हणून ठेवलं. ते आठवा आणि माझ्यासोबत आता मला सध्या हनीची रूम शोधायला मदत करा. चला पटकन. चला. सर सर सर, ती बघा, ती असेल हनीची रूम. मलाही असंच वाटतंय. हा, चला हळूहळू. एक मिनिट. आत जायला अलाउड नाहीये, फक्त फॅमिली मेंबरच जाणार. मग आम्ही फॅमिलीच आहोत ना. आय मीन टू से, मी हनीची एकदम क्लोज 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 फ्रेंड आहे. म्हणजे फॅमिली सारखंच झालं ना, हो की नाही? आणि तसं पण अंकलने आम्हाला ना एक स्पेशल काम करायला पाठवलंय, म्हणूनच आम्ही इथे आलो. इथपर्यंत आलेत म्हणजे यांना एंट्री अलाव आहे. तरी पण खाली जा आणि एकदा त्या मॅडम बोलतात तसं एकदा कन्फर्म कर. हो हो, करा ना, कन्फर्म करा. एकदम अंकलला जाऊन विचारा. पण फक्त आम्हाला हात सोडा ना. आम्ही इथे किती वेळ असं उभं राहणार नाही का? जा. थँक्यू सो मच दादा. तुम्ही ना खूप चांगले आहात. मी अंकलला सांगणार आहे, तुम्ही तुमची ड्युटी एकदम मस्त करता. हो ना?
चला या. चला चला रमा. डोंट वरी हनी, डोंट क्राय, डोंट क्राय. रमा, राघव सर, तुम्ही माझ्यासाठी आला? तुझ्यासाठीच तर आलोय आम्ही. आणि मॅडम कशा आहात तुम्ही आता? आय डोंट नो. मला बाबांनी ठरवलेलं हे लग्न नाही करायचंय. मला वैभवशीच लग्न करायचंय रमा. आणि म्हणूनच तर आम्ही आलोत ना, तुला घेऊन जायला इथनं. घेऊन जायला म्हणजे आय मीन हे पॉसिबल नाहीये रमा. अगं माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी माझ्या बाबांनी सगळीकडे माणसं बसवली आहेत. माझ्या इथून सुटका नाही होणार राघव सर. रमा मॅडम, मी तुम्हाला आधीच सांगत होतो, हा सगळा वेडेपणा आहे. अहो सर, प्रेमासाठी कधी कधी वेडेपणा करावा लागतो. आणि हनी, तू हिम्मत हारू नकोस, तू फक्त हिम्मत ठेव. हनी, आम्ही सगळी प्लॅनिंग करून ठेवली. यु नो व्हॉट, वैभव सर इथल्या जवळच्याच मंदिरामध्ये आहेत. तुझी वाट बघतायत ते. आम्ही तुमचं लग्न तिथे लावून देऊ. ओके, तू काळजी करू नकोस. तू आता फक्त आमच्यासोबत चल. रमा मॅडम, अहो आपण हनी मॅडमना इथनं बाहेर नेणार आहोत कसे? बाहेर लोक किती आहेत बघितलेत ना तुम्ही? ह्या गर्दीतून आपण हनी मॅडमला नेऊ शकणार आहोत का? मी काहीतरी विचार करते, जरा थांबा राघव सर. आपल्याला काही करून हनीला लपवायला पाहिजे. पण मी कशी लपणार? आयडिया. हनी, एक काम कर, पटकन या कार्पेटवर झोप. व्हॉट? हा, पटकन झोप. मॅडम काय करताय तुम्ही? अहो राघव सर, आपण हनीला या कार्पेटमध्ये गुंडाळून बाहेर घेऊन जाऊया. म्हणजे ती कोणाला दिसणारही नाही आणि कोणाला कळणारही नाही आपला प्लॅन काय ते. पण ती बाहेर दोन लोक उभी आहेत, त्यांचं काय करायचं? त्यांना मी बघते राघव सर. हनी, पटकन झोपून घे, पटकन, फास्ट फास्ट फास्ट. ओके ओके, मला हे धाडस करायलाच हवं. परफेक्ट. राघव सर, तुम्ही आता इथे दाराशी थांबा. मी तोपर्यंत त्या दोघांशी बोलते. ओके? हा. अँड ऑल्सो मला सांगा, तुमची मॉम तुमच्या डॅडला काय हाक मारते? आबा समथिंग न? रमा मॅडम, अहो आम्ही आबा म्हणतो, माझी आई त्यांच्या नवऱ्याला आबा का म्हणेल? बरं ठीक आहे, आठवलं मला. थांबा, तुम्ही लवकर रेडी राहा. अरे दादा, तुम्ही आलात? पण दादा आले. मी सरांशी बोललोय, सरांनीच त्यांना वर पाठवलंय. मग मी काय खोटं बोलत होते का? टोल्ड यू. बरं मला सांगा, अंकलने तुम्हाला कार्पेट बद्दल सांगितलं ना? कार्पेट? हा, पूजेसाठी घेऊन जायचं ना कार्पेट. त्याच्यासाठीच तर आम्ही आलोय ना इथे. काय आहे ना, हनीच्या लग्नाच्या पूजेसाठी एक कार्पेट घेऊन जायचंय. माझे मिस्टर आहेत ना, ते घेऊन येतील कार्पेट. तुम्ही फक्त आम्हाला हेल्प करा, फक्त स्टॅन्ड पासून खाली उतरून द्या. ओके? आम्ही इथे सिक्युरिटीसाठी आहोत. हो माहितीये, पण कसं आहे ना, ते कार्पेट जरा हेवी आहे आणि ओल्ड स्टाईलचं आहे ना, त्यामुळे जरा तुमची हेल्प लागेल. आणि हनीच्या लग्नाच्या पूजेसाठीच लागणार आहे ना. ते हनीच्या फॅमिलीसाठी खूप लकी आहे म्हणे, खूप लकी आहे. प्रत्येक पूजेसाठी ते तेच कार्पेट यूज करतात. सो जरा प्लीज हेल्प करा. थँक्यू थँक्यू थँक्यू. माझा हसबंड घेऊन येतात. एक मिनिट. आहो आहो, हे बघा, हे दोघं जण किती चांगले आहेत, आपली हेल्प करायला रेडी झालेत. पटकन या, पटकन या. पटकन या, पटकन. अहो बघताय काय, चला ना मदत करा पटकन. एक मिनिट, दोघं जण कुठे, एकानेच मदत करा ना. आहे ना, अंकलने काय सांगितलंय, हनीला एकटीला सोडायचं नाही. 24/7 तिच्यासोबत कोणीतरी एक असलंच पाहिजे. तिला कोणीही भेटता कामा नये, कळलं? त्यामुळे एकानेच मदत करा. ओके? हो
चला ना पटकन, सगळेजण आपली खाली वाट बघत असतील. चला ना. आपली म्हणजे कार्पेटची. चला चला, तुम्ही नको, तुम्ही चला. थँक्यू. आता तुम्ही जा. हा, अंकलने काय सांगितलंय, हनीचं लग्न होईस्तोवर कोणालाही तिच्या जवळ सोडायचं नाही. जा, कोणालाही भेटू देऊ नका. पळा. गो.